जेव्हा तुम्ही आज स्वामी विवेकानंदांविषयी ऐकता किंवा वाचता तेव्हा त्यांनी पैशांसाठी किती संघर्ष केला आपल्याला वाटतं की नाही? आभाळातून पैसे पडले आणि काम होऊन गेलं, मग आपण काही विचारतच नाही. त्याबद्दल आपण अजिबात बोलत नाही आणि जे आपण लपवून ठेवलं आहे त्याच गोष्टीमध्ये एक वेदनादायक कहाणी दडलेली आहे. दिवाणजी महाराज, रुपयांची गरज आहे. थोडे जरी मिळाले तरी चालती, जेणेकरून काम तर सुरू करू शकेन. भारतात मला पैसे कोण देणार? म्हणूनच दिवाणजी महाराज, मी अमेरिकेला आलो आहे. तुम्हाला आठवत असेल की सर्व पैसा तर मी सामान्य लोकांकडेच मागत होतो. श्रीमंत लोकांना माझं म्हणणं कधी समजलंच नाही, त्यामुळे त्यांचं धन मी नाकारलं. सामान्य लोकांना वर आणण्यासाठी स्वामीजींचं सगळं काम होतं, म्हणून ते सामान्य लोकांकडे जाऊन मागणी करायचे की मला पैसे द्या, जेणेकरून मी संस्था उभी करू शकेन आणि पुढे तुमच्या कल्याणासाठी काहीतरी करू शकेन. पण सामान्य लोक स्वामीजींना कोणतीही मदत देऊ शकत नव्हते. म्हणतायत की माझे देशवासीय माझ्यासाठी एवढंही म्हणू शकले नाहीत की मी हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करतोय. भारतात तर स्वामीजींना डोनेशन मिळालं नाही. ते अमेरिकेला गेले तर तिथेही भारतीयांनी येऊन ज्या जुन्या संस्था आणि जे रूढीवादी परंपरावादी लोक होते त्यांनी अमेरिकेत येऊन सुद्धा स्वामीजींच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तर पुढे स्वामीजी म्हणतात, शाब्बास माझ्या देशवासियांनो, तुम्ही भारतात तर मला काहीच दिलं नाही आणि आता मी माझ्या कामासाठी पैसे गोळा करायला अमेरिकेला आलो तर तुम्ही अमेरिकेतही मला पैसे मिळू देत नाही आहात. पुढे ते म्हणत आहेत की दिवाणजी, मी माझ्या भारतवासियांवर प्रेम करतो. माणूस मला जे काही देऊ शकतो त्याला मी लाथ मारतो. सुखात दुखात, डोंगरांमध्ये, वाळवंटात आणि जंगलात जे माझ्यासोबत राहिले आहेत ते तर माझ्यासोबत राहतीलच. जर मी यशस्वी होऊ शकलो नाही तर भारतात भविष्यात माझ्यापेक्षाही जास्त योग्यता असलेला एखादा वीर जन्म घेईल जो माझं काम पूर्ण करेल. त्यांना दिसत होतं ही 1894 सालची गोष्ट आहे. अजून त्यांच्या आयुष्यात बरीच वर्ष शिल्लक होती. पण त्यावेळी सुद्धा त्यांना हे दिसू लागलं होतं की भारतवासी त्यांचा इतका प्रचंड विरोध करतायत की कदाचित त्यांचं ध्येय यशस्वी होऊ शकणार नाही. मग त्यांनी सुद्धा भविष्याकडून आशा ठेवली की जर माझ्याकडून होऊ शकलं नाही तर माझ्यानंतर कोणीतरी दुसरा येईल जो माझं काम पूर्ण करेल.